आम्ही काय करतो इकडे जेव्हा बांधकाम आपलं करायचं असतं त्यावेळी खाली जो जोता आपण बांधतो त्या जोत्यामध्ये फक्त माती नाही टाकत, कारण की माती टाकली खाली धसत जाते माती. पण आम्ही काय करतो, जो जांभा दगड असतो किंवा खडक असतात, मोठे मोठे दगड असतात, तर ते सगळे जोत्याला टाकतो. त्याच्यानंतरच आपण वरती माती वगैरे टाकून वरती PCC कॉन्क्रीटचा माल ओततो. तर अशी मजबूती झाली पाहिजे, जोता मजबूत झाला पाहिजे, आतमध्ये जाता कामा नये. त्याच्यामुळे आम्ही असं सगळं करतो. तर तिथून आता आतमध्ये जाऊया आपण. तुम्हाला लोड बेरिंगची साईज दिसेल की एक थप्पी दगड, तो आपला जांभा दगड आहे, त्या जांभ्या दगडाच्या साईजला हे जोत्याची आपण रिंग टाकलेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, कोकणामध्ये जर तुम्हाला पण घर बांधायचं आहे किंवा तुमचं पण घर बांधण्याचं कोकणामध्ये स्वप्न आहे, तर तुम्ही बरोबर व्हिडिओमध्ये आला आहात. आणि मी आज तुम्हाला जांभ्या दगडामध्ये परफेक्ट 2 BHK घर याचं प्लॅन मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे, व्यवस्थित दाखवणार आहे. आणि लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे, तर तुम्हाला मी सगळं व्यवस्थित या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो की कसं हे घर बांधलेलं आहे किंवा बांधकाम कसं केलेलं आहे. लोड बेरिंग आहेत त्या किती स्टेपवर दिलेले आहेत, तर तुम्हाला मी सगळं ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, हे ते घर आहे आणि मागची व्हिडिओ पण ह्या घरावर मी टाकली होती. तर ओव्हरऑल आधी मी तुम्हाला सगळं व्यवस्थित फिरून दाखवतो आणि तुम्हाला दिसेल की हे घर आहे ते जांभ्या दगडामध्ये हे घर बांधलेलं आहे. आणि जो एरिया आहे तर ही कातळपट्टा आहे, तुम्हाला दिसेल. आता मी गुहागरमध्ये आहे, गुहागरमध्ये कारूळ या साईडवर मी आता आहे. आणि तुम्हाला दिसेल की पूर्ण कातळपट्टा आहे. त्याच्यावर कसं जशी जागा मजबूत असेल, जसं खडक असेल, त्या साईडला आपलं घर बांधण्याची जी मजबूती आहे ती वाढते. आणि इथे तुम्हाला दिसेल की जागा अशी कातळपट्टा आहे आणि इथे जांभ्या दगडामध्ये घर बांधलं आहे. कोणताही पिलर न देता आपण असे इथे कामं करतो. आणि तुम्हाला तर दिसेल की जांभ्या दगडामध्ये थप्पी बांधकाम इथे केलेलं आहे. 2 लोड बेरिंग ह्याच्यावरती टाकलेले आहेत. तर आतमध्ये पण जाऊन तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. आधी तुम्ही आजूबाजूने सगळं व्यवस्थित बघून घ्या. तर मित्रांनो, हे बघा, ह्या साईडला तुम्हाला 3 विंडो दिसतात, त्या पण आतमधून कशा दिसतात त्या पण मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवणार आहे. तर आधी ओव्हरऑल आपण सगळं फिरून बघूया की कसं घराचं स्ट्रक्चर आहे, कशी घराची बांधणी केलेली आहे. तर तुम्हाला सर्वप्रथम दिसेल की फ्रंट जो आहे आपला, जो एंट्रन्स आहे, तर तिथे तुम्हाला 2 विंडो दिसत आहेत, एक हॉलला आणि एक किचनला. आणि पुढे जी आपली गॅलरी आहे, रेग्युलर कोकणामध्ये अशा पद्धतीने गॅलरी देतात किंवा पॅसेज असतो समोरचा, तो असा देतात. तर ह्या पद्धतीने इथे पॅसेज दिलेला आहे, त्याला पण प्रॉपर फुल लोड बेरिंग टाकलेली आहे. एका जोत्यामध्ये ही पुढचा जो आपला पॅसेज असतो, गॅलरीचा पॅसेज असतो, तो एका लोड बेरिंगमध्येच येतो, एका जोत्यामध्येच येतो. तर सेम तोच कोकणाचा जो स्ट्रक्चर आहे तो यूज करून इथे काम केलेलं आहे. आणि ह्या साईडला पण तुम्हाला दिसेल, ह्या साईडला पण 2 विंडो तिकडून आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो की कसं काम केलेलं आहे. नॉर्मली आपल्याला वरती चढण्यासाठी स्टेप इथं दिलेले आहेत, हे सगळं काढून व्यवस्थित आपल्याला ज्या स्टेप आहेत त्या द्यायच्या आहेत. तर आतमध्ये आधी आपण जाऊया आणि ह्या साईडला तुम्हाला दिसेल की कसं काय केलेलं आहे. आम्ही काय करतो इकडे जेव्हा बांधकाम आपलं करायचं असतं त्यावेळी खाली जो जोता आपण बांधतो त्या जोत्यामध्ये फक्त माती नाही टाकत, कारण की माती टाकली खाली धसत जाते माती. पण आम्ही काय करतो, जो जांभा दगड असतो किंवा खडक असतात, मोठे मोठे दगड असतात, तर ते सगळे जोत्याला टाकतो. त्याच्यानंतरच आपण वरती माती वगैरे टाकून वरती PCC कॉन्क्रीटचा माल ओततो. तर अशी मजबूती झाली पाहिजे, जोता मजबूत झाला पाहिजे, आतमध्ये जाता कामा नये. त्याच्यामुळे आम्ही असं सगळं करतो. तर तिथून आता आतमध्ये जाऊया आपण. तुम्हाला लोड बेरिंगची साईज दिसेल की एक थप्पी दगड, तो आपला जांभा दगड आहे, त्या जांभ्या दगडाच्या साईजला हे जोत्याची आपण रिंग टाकलेली आहे. तर आता आपण हॉलमध्ये एंट्री घातलेली आहे आणि तुम्हाला दिसेल की आपला जो हॉल आहे तर केवढा मोठा आपला हा हॉल आहे. बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो, एक 15 बाय 13चा हॉल आहे हा. हे बघा, तर 15 बाय 13चा हा हॉल आपल्याला बघायला मिळतो. आणि ह्या हॉलला पण वरती पण तुम्हाला दिसेल की प्रॉपर एक लोड बेरिंग दिलेलीच आहे या साईडला वरती. आणि हॉलला पण 2 विंडो दिलेल्या आहेत. विंडो काही एवढ्या मोठ्या नाहीत, कारण की आपली जे साईज आहे, स्क्वेअर फूट आहे, तो कमी आहे. त्या स्क्वेअर फूटमध्ये व्यवस्थित हे घर बसवलेलं आहे. आणि ह्या साईडला आपल्याला 2 विंडो भेटतात, त्याला पण पूर्ण प्रॉपर लोड बेरिंग वरतून ओतलेली आहे. एका साईडला तुम्हाला दिसेल की ही जी ह्या साईडची विंडो आहे हॉलची, तर तिला इथे पडदे दिलेले आहे, जेणेकरून वरतून असं म्हणजे जे पाण्याचा फ्लो येतो तो स्टॉप राहील आणि एक दिसायला एक चांगला लुक येईल. त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल लोड बेरिंगमध्येच ती पडदी ओतलेली आहे. या साईडला फक्त लिंटर लोड बेरिंग डायरेक्ट टाकलेले आहे, जेणेकरून वरती आपल्याला रेडीमेड लिंटर आणायची गरज नाही. त्याची एवढी मजबूती नसते, पण आपण हे ओततो त्याची खूप मजबूती असते. त्याच्यामुळे प्रॉपर लोड बेरिंग टाकले. डोअरवर तुम्हाला दिसेल, विंडोवर हे प्रॉपर लोड बेरिंग बसलेले आहे. तर आता हे हॉलमधलं आपलं झालेलं आहे सगळं. आणि आता मी हॉलमध्ये आहे. आता आपण किचनमध्ये जाऊया. तर मित्रांनो, हे बघा, इथे आता हे तुम्हाला दिसेल हे वाशी का लावले आहेत, कारण की जे वरचे लॉफ्टर आहेत ते लोड बेरिंग सहित ओतलेले आहेत वरचे लॉफ्टर. तर मी आता किचनमध्ये आलो आहे आणि हे वरचे लॉफ्टर बघा, Lमध्ये हे वरचे लॉफ्टर ओतलेले आहेत. ते जेणेकरून आपण काय ते वरती वस्तू वगैरे काय ठेवू शकतो, भांडी वगैरे काय आपले डबे वगैरे असतात ते ठेवू शकतो. त्याच्यामुळे इथे लॉफ्टर वगैरे होतलेले आहेत. हे सध्याच काम केलेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं अजून ठेवलेलं आहे. जेव्हा आता सुकलेलं आहे, काही दिवसांनी हे आता काढायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आता तुम्हाला दिसेल की इथे हॉलमध्ये आहे. तर हॉलमध्ये किचनमध्ये 2 विंडो आहेत.
हॉलमधून आता आपण आलो आहे. आता आपण किचनमध्ये आलो आहे. तर किचनमध्ये 2 विंडो आहेत. किचनची फ्रंटची जी विंडो आहे ती खूप मोठी आहे, म्हणजे तुम्हाला सांगतो एक 5ची विंडो आहे. हे बघा, तर 5 किंवा 4.5 फुटाची ही विंडो आहे. 4.5 बाय 3ची ही विंडो. त्याच्यानंतर ह्या साईडला पण तुम्हाला दिसेल 4.5 3 बाय 3ची ही विंडो मोठी दिसते तुम्हाला या साईडला. तर असं हे काम केलेलं आहे इथे. तर मित्रांनो, आता आपण किचनमधून बाहेर आलो आहे आणि तुम्हाला किचनमधलं मी सगळं जे प्लॅनिंग आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि वरती जाऊन पण तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. इथे शिडी आहे, तर आपण वरती जाऊन कसं वरतून स्ट्रक्चर दिसतं ते पण आपण सगळं व्यवस्थित बघणार आहोत. तर आधी आपण जे आपले 2 मेन रूम आहेत ते बघूया. तर इथे तुम्हाला दिसेल की बाहेर जाणं म्हणजे मागच्या साईडला बॅक साईडला जायला इथे तुम्हाला ही गल्ली दिसते. तर लोड बेरिंग पण तुम्ही बघू शकता की लोड बेरिंग कशी टाकली. मी लोड बेरिंगचं सारखं का बोलतोय, कारण की प्रॉपर तुम्हाला लोड बेरिंग दिसली पाहिजे, कारण की आपल्या ह्या घराचं टॉपिकच आहे की लोड बेरिंग स्ट्रक्चर. जांभ्या दगडामध्ये लोड बेरिंग स्ट्रक्चरवर हे घर बांधलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सारखं बोलतोय लोड बेरिंग बघा. तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया. आणि हा जो पॅसेज आहे, तर हा पॅसेज तुम्ही बघू शकता. या साईडला बॅक साईडला जायला हा पॅसेज दिलेला आहे. बाहेर तुम्ही काय मागच्या साईडला पानचुलीसाठी किंवा आपली एक चूल असते त्यासाठी पडवी काढू शकता, त्यासाठी हा पॅसेज आहे. तर आधी सर्वप्रथम आपण या रूममध्ये जाऊया. तर हा एक तुम्हाला 10 बाय 10चा हा आपल्याला बेडरूम भेटून जातोय. तर मित्रांनो, हा 10 बाय 10चा हा बेडरूम आहे. आणि इथे पण तुम्हाला दिसेल की एल टाईपमध्ये जो लॉफ्टर आहे तो एल टाईपमध्ये इथे टाकलेला आहे, जेणेकरून इथे पण आपण काय आपले जे कपडे वगैरे काय आपले बॅग्स वगैरे असतात तर पॅकेजिंग करून आपण इथे वरती ठेवू शकतो, अडचण ठेवू शकतो वरती. त्यासाठी इथे एलमध्ये लॉफ्टर टाकलेलं आहे. आणि हे पण सगळं तुम्हाला सांगतो हे रिंगच्या सोबतच सगळं होतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की जे हे वाशे आहेत, जे छोटे खांबले आहेत ते इथे लावलेले आहेत. आणि हा 10 बाय 10चा आपला हा रूम आहे. सफिशियंट आहे, बेड वगैरे सगळं व्यवस्थित राहू शकतो. आणि ह्याच रूमला तुम्हाला दिसेल की इथे एक विंडो दिलेली आहे. तरी बघा 3 बाय 3.5ची ही विंडो आहे. हाईटला जरा जास्त आहे, 3 बाय 3.5ची ही इथे विंडो दिलेली आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला पण दिसेल की इकडे पडदी मारलेली आहे, विंडोच्या बाहेरला पण पडदी आहे. तर आता आपण सेकंड रूममध्ये जाऊया. तर आपला हा एक रूम झालेला आहे. तर मित्रांनो, आता आपण सेकंड रूममध्ये आलो आहे. हे बघा, तर हा सेकंड रूम आहे. आणि इथे पण तुम्हाला सगळं दिसेल की इथे पण प्रॉपर एकदम तुम्हाला सांगतो की एल टाईपमध्ये इथे पण लॉफ्टर दिलेलं आहे, म्हणजे तिन्ही किचन आणि 2 बेडरूम. तर ह्यांना प्रॉपर लॉफ्टर दिलेले आहेत. तर हे लॉफ्टर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने इथे दिलेले आहेत. तर इथे पण वाशा वगैरे सगळे लावलेले आहेत, सगळं तुम्हाला बोललो तसंच. तर इथे पण 2 विंडो तुम्हाला भेटून जात आहेत. ह्या साईडला बॅक साईडला एक भेटते आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला एक आपल्याला विंडो भेटून जाते. ह्यांची पण साईज तुम्हाला सांगायचं झालं तर 2.5 ते 3 फूट अशी रुंदीला आहे. आणि हाईटला एक 3.5 फुटाचे ह्या विंडो आहेत. तर ही जरा जास्त आहे त्यामध्ये. तर तुम्हाला हे सगळं इथे दिसेल. तर आता टॉयलेट बाथरूम आपलं राहिलेलं आहे. हे आपलं ह्या साईडला तुम्हाला दिसेल की 2 रूम, किचन आणि हॉल आपण कवर केला आहे. तर आता मी आलो आहे की टॉयलेट बाथरूमची ही जी गल्ली आहे तर त्या गल्लीमध्ये मी आलो आहे. आणि समोरच तुम्हाला इथे दिसेल की बाहेरचा व्ह्यू बघण्यासाठी इथे आपण एक विंडो दिलेली आहे. तर इथे ही विंडो दिलेली आहे, तिला पण वरतून लोड बेरिंग आलेलीच आहे. तर फर्स्ट आधी आपण टॉयलेटमध्ये तुम्हाला एंटर करतो. तर इथे हे टॉयलेट केलेलं आहे. तर ह्या साईडला तुम्हाला दिसेल हा एक टॉयलेट केलेला आहे. 3.5 बाय 4चा हा एक टॉयलेट आहे. इथे पण याला एक छोटी विंडो दिलेली आहे बॅक साईडला. तर हे टॉयलेटचं झालं. आणि इथे आता बाथरूममध्ये आपण येऊया. तर हे बाथरूम झालं आहे. हे बघा, तर एक 5 बाय 1 3चं हा आपला जो बाथरूम आहे. आणि या बाथरूमला ह्या साईडला पण एक विंडो दिलेली आहे. 2 बाय 2.5ची ही विंडो आहे. हे बघा, 2 बाय 2.5ची ही विंडो आहे. आणि जे ह्यांचे डोअरचे जे साईज आहेत ते तुम्हाला सांगतो एक 7.5 ते 7 फुटाचे हे डोअर आहेत. हे बघा, सगळे तुम्हाला दिसेल की 7.5 ते 7 फुटाचे हे डोअरची साईज आहे. तर आता मी तुम्हाला वरती घेऊन जातो, म्हणजे जे घराचं स्ट्रक्चर आहे वरतून तुम्हाला मी सगळं दाखवतो की कसं केलेलं आहे. तर या शिडीने आपण वरती जाऊया आणि तुम्हाला सगळं वरती जाऊन दाखवतो. तर मित्रांनो, आता मी वरती आलेलो आहे आणि तुम्हाला वरतून लोड बेरिंग कशी टाकली आहे, लॉफ्टर कसे टाकले आहेत तर सगळं व्यवस्थित दिसेल. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सगळं दाखवलं होतं, फर्स्ट व्हिडिओ होती ह्या घराची. तर त्यामध्ये पण मी तुम्हाला सगळं दाखवलं. आता मी ह्या लोड बेरिंगवर चालतो आहे मित्रांनो, लिटरली. तर तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल की लोड बेरिंगवर चालतो आहे. ही जी बाहेरची पडदी आहे तर त्या पडदीवर पण मी उभा राहिलेलो आहे. म्हणजे एवढं मजबूत हे काम झालेलं आहे. आणि जांभ्या दगडावर हे केलं आहे, कोणतेही कॉलम न देता तर हे काम केलेलं आहे. आणि कसं काम केलं आहे तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. प्रत्येक रूमला लॉफ्टर दिलेले आहेत, ते पण एल टाईपमध्ये, सिंगल लॉफ्टर नाहीत, एल टाईपमध्ये लॉफ्टर आहेत. या साईडला पण तुम्हाला दिसेल, या रूमला पण एल टाईपमध्ये लॉफ्टर दिलेलं आहे. या साईडला किचनला पण एल टाईपमध्ये लॉफ्टर दिलेलं आहे. तर असे हे लॉफ्टर आहेत ते लोड बेरिंग जे आपण होतले त्या लोड बेरिंगमध्येच हे लॉफ्टर आपण दिलेले आहेत. काय हरकत नाही, तुम्ही मागून पण लॉफ्टर देऊ शकता आणि हातासोबत लोड बेरिंगमध्ये पण देऊ शकता. तर असं हे काम केलेलं आहे. आता मी वरती चढलो आहे, त्याच्यामुळे थोडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की कसं हे काम झालेलं आहे.
प्रत्येक विंडोला बाहेरच्या जे राईट आणि लेफ्टला ज्या विंडो आहेत, फ्रंटला ज्या विंडो आहेत त्यांना तुम्हाला दिसेल की या साईडला पडदे वगैरे दिलेले आहे. तरी बघा या साईडला इथे एक पडदे आहे, इकडे एक पडदे आहे. तर अशा पडद्या वगैरे दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इकडं या साईडला जे लेफ्ट साईडला आहे, तर राईट साईडचं आणि फ्रंटचं दाखवलं, लेफ्ट साईडला पण तुम्हाला दिसेल की पडदे वगैरे दिलेले आहे. तर असं मित्रांनो हे काम केलेलं आहे, व्यवस्थित काम केलेलं आहे. आणि ह्या साईडला आता पण नवीन घरं झालेली आहेत. तिकडे एक स्लॅबचं झालं आहे, या साईडला एक स्लॅबचं झालं आहे. ह्या घरावर लोड बिंग टाकून अजून बांधकामाचं प्रोसेस होणार आहे. ते पण तुम्हाला सगळं दाखवेन की बांधकाम झाल्याच्या नंतर हे घर कसं दिसणार आहे, वरती पत्रा स्ट्रक्चर आहे की नाही, स्लॅब आहे की नाही, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. रोड टच जमीन आहे, रोड टच घर आहे, तुम्हाला दिसेल. बस पण इथून जवळच गेली, साईडला समुद्र आहे. हे बघा गाड्या वगैरे इथून जातच असतात. तर असं हे काम आहे. तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलेलं आहे की लोड बेरिंग स्ट्रक्चर कशाला बोलतात आणि लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये 2 BHK प्लॅन, परफेक्ट प्लॅन तर कशाला बोलतात आणि कसं असतं, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि मी आशा करतो की ही व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आणि आपल्या व्हिडिओमध्ये असेच बरेच काय प्लॅन मी शेअर करत असतो कन्स्ट्रक्शनबद्दल. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब पण करा. तर चला मित्रांनो, बाय बाय, आपण भेटूया.